मम्मी, तुला आठवते एकदा मी खूप आजारी पडलो आणि मरता मरता वाचलो होतो. तेव्हा तुझ्या सेवेने आणि प्रेमाने मला वाचवले होते. मी आजारी का पडलो होतो माहीत आहे? त्या रेखाने मला एक चॉकलेट दिले आणि छोटूला द्यायला सांगितले. मी खाऊ नये म्हणून ताकीद दिली. तेव्हा मला तिच्यावर संशय आला आणि मी ते छोटूला दिले नाही, मीच खाल्ले. तेव्हा मी आजारी पडलो. मी आजारी पडलो त्यावेळी तू माझ्याजवळ झोपायची. तेव्हा मला वाटायचे मी आजारीच राहावं. असे म्हणत हर्षने मम्मीला मिठी मारली. नाही बेटा, असं बोलू नकोस. खोलीत संग्राम आणि सलोनी एकटेच होते. संग्राम तिच्याजवळ बसला होता. सलोनीचा हात धरून तो म्हणाला, तुला माहीत आहे का मी किती घाबरलो होतो? तू शुद्धीत येईपर्यंत मी देवाला प्रार्थना करीत राहिलो की त्याने तुला ठीक करावं. शेवटी त्याने माझं ऐकलं आणि तू बरी झालीस. तो तिच्या हाताचे चुंबन घेत म्हणाला, त्या दिवशी मी हरच्या हातात चाकू पाहिला तेव्हा मला त्यावेळी काहीच सुचलं नाही. मला फक्त मम्मीला वाचवायचं होतं. संग्रामजी, तसे हरचं मम्मीशी काय वैर आहे? तो काहीतरी बोलत होता की मम्मी त्याला सोडून आली वगैरे. मला काही समजले नाही. सलोनी म्हणाली, ती खूप मोठी कहाणी आहे, कधीतरी सांगेल. नाही संग्रामजी, आत्ता सांगा. सलोनीने जिद्द केली. मग ऐक, माझ्या खऱ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईला माझ्या वडीलधाऱ्यांच्या सांगण्यावरून पुन्हा लग्न करावं लागलं. हे पप्पा माझ्या आईचा दुसरा नवरा आहे. हर्ष त्यांचा आणि त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा आहे. फक्त सुहास माझा सक्का भाऊ आहे. अरे, ते मोठे भाऊ पण त्यांचाच मुलगा होता? नाही, तो आत्याचा मुलगा होता. काही महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. या पप्पांनी आत्या आणि काकासोबत मिळून अनेक गुन्हे केले. त्यांनी मम्मीला खूप त्रास दिला म्हणून ती सुहासला घेऊन इथे आली. संग्रामने शॉर्टमध्ये सगळी कहाणी सांगितली. पण त्याने मम्मीला मारण्याचा प्रयत्न का केला? या पप्पांनी मम्मीची फसवणूक केली. वास्तविक त्याची पहिली पत्नी जिवंत होती आणि त्यांनी पैशासाठी हे लग्न केले. त्यांची खरी बायको हर्षची आया म्हणून आपल्या घरी राहत होती. पण दोघांचेही हर्षवर अजिबात प्रेम नव्हते. मम्मीचे हर्षवर प्रेम करत होती, त्यामुळे तो तिला त्याची मम्मी मानू लागला. पण तिच्या इकडे येण्यानंतर त्याला असे वाटले की मम्मी फक्त छोटूवर प्रेम करते, त्याच्यावर नाही. बस त्यामुळे त्याने चाकू काढला होता. स्वतःला मारण्याचे नाटक करणार होता. पण तुझा गैरसमज होऊन त्याच्यासमोर आलीस. संग्राम म्हणाला, माझ्याकडून चूक झाली हे खरं आहे. पुन्हा असं होणार नाही. मम्मीने पोलिसांना बोलावले होते. याचा हर्षला अजून वाईट वाटलं असेल. नाही, तो ठीक आहे. आता या गोष्टी सोड आणि आराम कर. त्याने पुढे झुकून तिच्या कपाळावर किस केला. सलोनीने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. काही वेळाने मम्मी आणि सुहासही परत आले. सलोनी झोपली होती. त्यांच्यासोबत संग्राम बाहेर आला. आता त्याची तब्येत कशी आहे? संग्रामने विचारले. आमच्याशी बोलून खूप फरक पडला आहे. आम्ही खूप प्रेम दाखवलं तर आता तो पूर्णपणे नॉर्मल झाला होता. ठीक आहे. मला त्याचं वाईट वाटतं. इतक्या हुशार मुलाला असा आजार झालाय. मग काही वेळ गप्प राहिल्यावर तो सुहासला म्हणाला, सुहास, तू आईला घेऊन घरी जा. मी थकली आहे. ती थकली आहे. ती घरी जाऊन विश्रांती घेईल. सकाळी तिला घेऊन ये. संग्रामने दोघांनाही घरी पाठवले. ते गेल्यावर संग्राम खोलीतील बाकावर बसून आपले काम पाहत होता. तेवढ्यात सीड आणि हर्ष तिथे आले. हर्षने बेडवर पडलेल्या सलोनीकडे पाहिले. त्याला खूप वाईट वाटत होतं. पण संग्रामने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला की सर्व काही ठीक आहे. हे लोक बाहेर आले. याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता याच्यात फरक दिसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तो जितका जास्त त्याच्या मम्मीसोबत राहील तितक्या लवकर तो बरा होईल. सीड म्हणाला, जा मग आधी याला मम्मीकडे सोड. मग यायचं असेल तर ये, नाहीतर विश्रांती घे. संग्राम बोलला. सीड हर्षला घेऊन घरी आला. मम्मी आणि सुहास यांनी त्याच्या आगमनाचा आनंद साजरा केला. हर्षला वाटले की तो आपल्याच घरात आहे आणि हे आपलेच आहे. मम्मीने मौलीला त्याच्या आवडीचे जेवण तयार करायला सांगितले. सलोनीला जाग आली तेव्हा समोरच्या बाकावर बसून संग्राम काम करत असल्याचे तिने पाहिले. ती त्याच्याकडे बघतच राहिली. काम करताना तो आणखीनच हँडसम दिसत होता. काय विचार करतेस? आधीच्या संग्रामपेक्षा हा जास्त हँडसम वाटतोय. तो हसत बोलला, नाही, मी असा विचार करते की तुम्ही खरे आहे का नाही. तसेही मला आधीचा जास्त आवडत होता, कारण कोणतीच मुलगी घाबरून त्याच्याकडे पाहत नव्हती. तो फक्त माझा होता
आता असा चेहरा असल्याने प्रत्येक मुलगी तुम्हाला पाहण्यासाठी आणि तुमच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधते. आजचीच घटना आहे. जेव्हा मी नर्सला तुम्हाला बाहेरून बोलवायला सांगितलं तर नर्समध्येच भांडणं सुरू झाली. तेवढ्यात तुम्हीच आली. मनात टेन्शन येतं, कुणी दुसरी तुम्हाला घेऊन जाऊ नये. सलोनीने तिची काळजी सांगितली. तुला असं का वाटतं? जेव्हा सगळे मला घाबरत होते आणि माझ्याकडे कुणी पाहतही नव्हतं, त्यावेळी तू माझ्यावर प्रेम केलंस. जर मी तुझ्या आधी कोणावर प्रेम केलं नाही तर आता मी का करू? बाकी माझं हृदय खूप लहान आहे आणि तुझ्याशिवाय त्यात कोणीही येऊ शकत नाही, असं म्हणत संग्राम सलोनीच्या ओठांवर किस करू लागला. सलोनीने त्याला थांबवले. संग्रामजी, बाजूला व्हा. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. कोणीतरी येईल. तेव्हा संग्राम शिद्धीवर आला आणि म्हणाला, काय करू? तुला पाहिल्यानंतर माझे हृदय आणि माझे शरीर माझ्या नियंत्रणात राहत नाही. मन करतं तुझ्यावर प्रेम करत राहावे. संग्रामने तिचा हात घट्ट पकडला. त्याला स्वतःवर खूप गर्व होता. कोणतीही मुलगी त्याच्यावर हावी होऊ शकत नाही. पण त्याला काय माहीत की सलोनी त्याच्या मनावर आणि हृदयावर अशा प्रकारे काबू करेल की त्याला जगात जागीचीही भान राहणार नाही. असा विचार करून त्याने तिच्या हाताचे चुंबन घेतले. सलोनीने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याकडे मादक नजरेने पाहत होता. त्याच्या डोळ्यातून प्रेम टपकत होते. सलोनीने त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला. काय झालं? हात का ठेवलात? बघून तर काही होत नाही ना? संग्रामने विचारले. माझ्याकडे असे बघितले तर मी पण हॉस्पिटलमध्ये आहे हे विसरेन, असं म्हणत सलोनीला लाजल्यासारखं वाटलं आणि तिने आपला चेहरा हाताने झाकला. संग्राम तिच्या कानाजवळ जाऊन तिला चिडवत म्हणाला, तू एकदा चांगली बरी झाली की तुला सगळं जग विसरायला लावतो, असं म्हणत त्याने हसत तिच्या केसांवरून हात फिरवला. सलोनीने तोंडावरून हात काढला नाही. सलोनी, डॉक्टर आले आहेत, संग्रामने म्हटल्यावर तिने तोंडावरून हात काढून त्या दिशेने पाहिलं तर संग्राम हसत होता. ती पण हसली. जेवण तयार झाले होते म्हणून सीड संग्रामचे जेवण घेऊन हॉस्पिटलमध्ये जात होता. तेव्हा त्याने एक बाटली सुहासला दिली आणि म्हणाला, सुहास, हे हार्टचे औषध आहे. जर काही कारणाने तो पुन्हा तेच करू लागला तर ही गोळी त्याच्या तोंडात टाक. तशी शक्यता तर कमी आहे. मी लवकरच परत येईल. भाई, एक काम करू, तू इथे थांब, मी जेवण घेऊन जातो. त्यामुळे हर्षलाही आनंद होईल की तो त्याच्या मम्मीकडे एकटाच राहिला आहे आणि त्याला काही झालं तर तू त्याची काळजी घे. मी त्याला सांगून जातो. सुहास म्हणाला. चल, तेही ठीक आहे, सीड म्हणाला. सुहास वरच्या मजल्यावर मम्मीकडे आला. हर्ष तिथेच होता. तो हर्षला म्हणाला, मी भाई आणि वहिनीला जेवण द्यायला हॉस्पिटलला जात आहे. तू मम्मीची काळजी घे. सीड भैया पण इथेच आहे, असे म्हणत त्याने मम्मीला इशारा केला. हर्षला खूप आनंद झाला की त्यांनी त्याला आपलं मानलं होतं. सावकाश जा, हर्ष म्हणाला. सुहास गेल्यावर हर्ष मम्मी आणि सीडशी बोलत होता. तो म्हणाला, मम्मी, तुला माहीत आहे, तू आली होतीस तेव्हा मला एकदा ताप आला होता. त्यावेळी मला तुझी खूप आठवण येत होती. माझ्याजवळ बसून माझ्या डोक्यावर थंड पट्टी बांधायला कोणीच नव्हते. मी बेशुद्ध झालो होतो. मी डोळे उघडले तेव्हा माझ्या डोक्यावर थंड पट्टी ठेवली होती. मी खूप खुश झालो की तू आलीस म्हणून. मी उठून उभं राहून पाहिलं तर संग्राम भैया होता. तुझ्यानंतर कोणी मला प्रेम दिलं असेल तर ते संग्राम भाईने. त्यामुळे मला तुम्हा दोघांशिवाय कोणाच्या प्रेमाची गरज नाही, हर्ष म्हणाला. सुहास जेवण घेऊन त्यांच्याकडे आला होता. त्यांनी संग्रामला जेवण दिले. संग्राम त्याला पाहताच म्हणाला, तू का आलास? सीड का नाही आला? भाई, सीड भैया येत होता. त्याला मीच थांबवले होते. मी हर्षला मम्मीकडे एकटे सोडले, त्याला चांगले वाटावे म्हणून. आणि काही झाले तरी सीड भैया माझ्यापेक्षा त्याला चांगलं हाताळू शकतो. त्याला कसे हाताळायचे ते त्याने पाहिले आहे, म्हणून मी त्याला तिथे सोडून स्वतः आलो, सुहास म्हणाला. सुहास, तुला माहीत आहे, जेव्हा मी हर्षला पाहिले तेव्हा तो खूप ॲक्टिव्ह आणि खेळकर मुलगा होता. मला कधीच वाटले नव्हते की त्याला हा त्रास होऊ शकतो, सलोनी म्हणाली. तो सुरुवातीपासूनच खूप संवेदनशील होता. छोट्या छोट्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम व्हायचा. जेव्हा तो खुश असायचा तेव्हा तो खूप खुश राहायचा आणि घरभर गाणी गात फिरायचा. आणि जेव्हा तो दुःखी असायचा तेव्हा तो घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसायचा. बस, हेच प्रॉब्लेम माणसाच्या मनावर परिणाम करतात. जेव्हा हे सुख किंवा दुःख मर्यादा पलीकडे वाढते तेव्हा डोकं खराब होतं. आणि त्याच्यासोबत हेच झालं. मी माझ्यातच हरवलो, त्याचा विचार केला नाही, त्यामुळे असं घडलं. चूक माझीच आहे, संग्राम म्हणाला. भाई, मला आता समजले आहे की वहिनी त्या दिवशी इतक्या अभिमानाने का सांगत होती की तूच तिचे सर्वस्व आहे.
खरंच तुझी विचारसरणी आमच्यापेक्षा खूप वरची आहे. मला आनंद आणि अभिमान आहे की तू माझा भाऊ आहेस. सोड हे सगळं. तुला जेवण करायचे आहे की केलं आहे? चल एकत्र खाऊ. मग सलोनीकडे बघून विचारले, तुला काही खायचे आहे? पण राहू दे, तू हॉस्पिटलमधलंच खा. तेच तुझ्यासाठी चांगलं आहे, संग्राम बोलला. सुहास मीनाने फोन केला तर तिला हे सर्व सांगू नको, म्हणजे हर्षबद्दल काही सांगू नकोस. आता सर्व काही ठीक आहे तर मग चांगलंच सांग, सलोनी म्हणाली. वहिनी ठीक आहे सांगेन, पण तिला भैया किंवा हर्ष भैयापैकी कुणी आवडलं तर? सुहास चिंता व्यक्त करत म्हणाला. सुहास, आधी मला शंका आली असती की कदाचित तू यांचा भाऊ नाहीस, पण आज कळलं की तू त्यांचाच भाऊ आहेस. तेही तुझ्याबद्दल असाच विचार करायची. आणि हर्षबद्दलही. भाई, माझं तर ठीक आहे, कारण मी तुझा भाऊ आहे हे तुला माहीत नव्हतं. पण हर्ष भैयावर जलन ही वाईट गोष्ट आहे. तो संग्रामपुढे बघत म्हणाला. पण संग्राम गुपचूप जेवण करत राहिला, जणू काही हे दुसऱ्याशी बोलत आहे. आता हे बोलणार नाही, खरं तर जेवताना बोलू नये असं म्हणत सलोनी हसली आणि सुहासही हसला. बराच वेळ ते बोलत राहिले. यावेळेस संग्रामने जेवण केले होते. मग तो फ्री होऊन बसला आणि बोलला. माझा ऐक, मी तुला चेतावणी यासाठी दिली होती कारण मला नव्हतं वाटत तू त्यांच्या टक्करमध्ये पडावे. हे माझे भाऊ होते, पण तुझं हे पहिलं लग्न होतं. तुला कदाचित ही नाती समजली नसतील, म्हणूनच मी असं बोललो. तुला समजलं का? संग्राम विषयी फिरवत म्हणाला. सुहास आणि सलोनी दोघांनी होकार दिला. ठीक आहे सुहास, आता तू घरी जा, विश्रांती घे. खूप व्यस्त दिवस गेला आहे. तू प्रवास करून आलात आणि विश्रांती घेतली नाही, संग्राम म्हणाला. ठीक आहे बाई, मी जातोय. तुझे कपडे या बॅगेत ठेवले आहेत, चेंज कर. ठीक आहे वहिनी, तुझी आणि माझ्या भावाची काळजी घे, असं म्हणत तो निघून गेला. संग्राम त्याला बाहेर सोडायला गेला आणि म्हणाला, मम्मीची काळजी घे. मी सीडला सांगेन की तो पण तिथेच झोपेल. तू मम्मीसोबत झोप, ते दोघे तुझ्या खोलीत झोपतील. ठीक आहे असे सांगून तो तिथून निघून गेला. संग्राम पुन्हा खोलीत आला आणि सलोनीला म्हणाला, तर माझी तक्रार करत होती. आता बोल, मी काय बोललो होतो? असे म्हणत तो तिला इकडे तिकडे स्पर्श करू लागला. हे बघा, असं करू नका, गुदगुल्या होत आहेत, प्लीज दूर जा. असं म्हणत सलोनीने तिच्या पोटावरच्या जखमेवर हात ठेवला. सॉरी, खूप त्रास होतोय, असं म्हणत संग्राम फुंक मारायला लागला. सलोनी त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, आता ठीक आहे. संग्रामने तिला मिठी मारली. त्यानंतर संग्रामने कपडे बदलले आणि समोरच्या बाकावर झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी सलोनीला डिस्चार्ज दिला, पण तिला विश्रांती घेण्याच्या सूचनाही दिल्या. संग्रामने मम्मीला फोन केला. मम्मी, सलोनीला डिस्चार्ज दिला आहे, घरून कुणी येऊ नका, आम्ही घरी येतो, असे म्हणत संग्रामने फोन बंद केला. त्यानंतर तो सलोनीला घेऊन घरी आला. घरी सर्वांनी त्यांचे फिल्मी स्टाईलमध्ये स्वागत केले. मौलीने पूजेचे ताट आणले. सुवास फुलांचे हार घेऊन आला. त्याने दोघांना एक एक हार दिला. दोघांनी एकमेकांना हार घातले. हर्षने कुंकाचे ताट समोर ठेवले. संग्रामने तिच्या भांगात कुंकू भरलं. मग मम्मीने त्यांना औक्षण केलं आणि मौलीने दाराच्या मध्यभागी तांदूळ भरलेले भांडे ठेवले. जे ओलांडून ती आत आली. आत गाणं वाजत होतं. या वातावरणात सर्वांनी नाश्ता केला. तेव्हा संग्राम म्हणाला, डॉक्टरांनी सलोनीला आराम करायला सांगितलं आहे, मी तिला आराम करायला घेऊन जातो. असे म्हणत त्याने तिला उचलले आणि वरच्या मजल्यावर नेले. तिला तिच्या खोलीत नेऊन झोपावले. संग्रामजी, मौलीला पाठवा, ती मला माझे कपडे बदलण्यात मदत करेन. सलोनी म्हणाली, मी करतो की, त्यात काय विशेष आहे जे मी करू शकत नाही? संग्राम तिच्या जवळ आला आणि तिच्या कानात बोलला, नाही, तुम्ही खाली जा, तुम्ही बदलून द्याल, पण नंतर मला सगळ्यांसमोर लाज वाटेल. तुम्ही जा आणि मौलीला पाठवून द्या. सलोनी त्याला ढकलत बोलली. ठीक आहे बाबा, मी जातो. ढकलत काय? ऐक, मी पण त्या घरी जाऊन येतो, आंघोळ करून कपडे बदलून परत येतो, संग्राम बोलला आणि तिच्याकडे बघत खोलीतून निघून गेला. तो खाली आला आणि मौलीला म्हणाला, मौली, सलोनीकडे जा, तिला स्पंज कर आणि तिचे कपडे बदलून घे. मम्मी, तू हिला समजावून सांग, मी त्या घरी जात आहे, आंघोळ करतो. असे सांगून संग्राम त्याच्या घराकडे निघाला. मी पण जातो, माझे कपडे पण तिकडे पडले आहेत, मी पण आंघोळ करतो. तोही त्याच्या मागे गेला. घरी आल्यानंतर संग्रामने विचारले, हर्ष आता ठीक आहे ना? काल रात्री त्याने तुला त्रास दिला नाही ना? नाही, त्याने तसं काही केलं नाही. आता तो एकदम बरा दिसतोय. असं वाटतच नाही हा तोच हर्ष आहे.
तसे तो लवकरच बरा होईल असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण तो इतक्या लवकर बरा होईल हे मला माहीत नव्हतं. बरं असंच राहिलं तर बरं होईल असे बोलून तो आपल्या खोलीत जाऊ लागला. तेव्हा तो मागे वळून म्हणाला, अरे मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला विसरलो. काल ओमने फोन केला होता आणि सांगितले की तुझ्या काकाला पोलिसांनी पकडले आहे. तुझ्या वडिलांनी त्यांचे नाव घेतले आहे. बाकी आत्या आणि राम कधीच कुठेतरी पळून गेले. ते सापडले नाही. तुला फोन केला होता असं सांगत होता. ठीक आहे, हे कधी झाले असे म्हणत संग्रामने त्याच्या फोनकडे पाहिलं आणि ओमचा मिस कॉल पाहिला. तो म्हणाला, अरे रात्री सलोनीमुळे मी आवाज सायलेंट केला होता म्हणूनच मला कळले नाही. संग्राम म्हणाला, ठीक आहे, मी तिथे जाऊ का? जाऊन केस बघतो. सीडने विचारले, नाही तुला जायची काही गरज नाही. पोलीस स्वतः ते हाताळतील. ज्याने जे काही केले ते त्याला भोगावे लागेल. काकांनी सलोनीचे अपहरण केले होते. ओमला याची आठवण करून दे. तो पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यास सांगेल. संग्राम म्हणाला. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.